ठरलं तर मग या मालिकेच्या 11 जानेवारीच्या भागामध्ये चैतन्य रविराजांना भेटायला आलेला असतो। तो रविराजांची भेट घेतो आणि मग पूर्णाजीच्या बाजूला जाऊन बसतो। पूर्णाजी शांत हो ना, नको ना स्वतःला त्रास करून घेऊस। पण पूर्णाजी काही ऐकायला तयार नसते। चैतन्य समजवत असतो, कल्पना पण समजत असते। पूर्णाई इतकं रडलात ना तर तुमच्या तब्येतीवरती परिणाम होईल। पूर्णाई ऐका ना, तुम्ही शांत व्हा ना, असं म्हणत आता कल्पना पूर्णाजीला शांत करण्याचा प्रयत्न करत असते। पण पूर्णाजीचं रडणं काही थांबतच नसतं। प्रतिमाच्या आठवणीमध्ये पूर्णाजीला बेचैन व्हायला झालेलं असतं। त्यावेळेला कल्पना म्हणते, अस्मिता तू जरा पाणी आण बरं पूर्णाईंसारखी। मग मात्र आता अस्मिता पाणी आणायला उठते, पण तिचं लक्ष नसतं। सायली ज्या वेळेला तेल आणत असते तेव्हा अस्मिता तिला धडकते। सगळं तेल सायलीच्या साडीवरती सांडतं आणि सायलीची साडी पूर्ण तेलकट होते। सगळेच जण त्या दिशेने पाहायला लागतात। त्यावेळेला सुमन म्हणते, अगं सायली तुझी तर सगळीच साडी तेलकट झाली, पूर्ण साडी तेलाने माखले। यावरती अस्मिता म्हणते, लक्ष कुठे असतं ग तुझं? सुमन म्हणते, एक काम कर, तू तन्वीच्या रूम मध्ये जा, तिचा एखादा ड्रेस घाल बरं, ही साडी बदलून टाक। असं म्हणत आता इकडे सुमन साडी बदलण्यासाठी तन्वीच्या रूम मध्ये सायलीला पाठवते आणि मग सायली तन्वीच्या रूम मध्ये जाते। रूम मध्ये गेल्यावरती इकडे आता तेल सगळं सांडलेलं असतं ते कल्पना साफ करून घेते। ज्या वेळेला सायली आता प्रियाच्या रूम मध्ये एंटर करते त्यावेळेला प्रियाने नाटकं करण्यासाठी जी इकडे प्रतिमाची साडी काढलेली असते, मला आईची आठवण येते, हे येते ते सांगण्यासाठी, ती साडी मात्र आता इकडे सायलीला दिसते। सायलीला ती साडी दिसल्यावरती सायली आता ती साडी आपल्या हातात घेते आणि ती साडी आपल्या उराशी कवटाळते। सारी उराशी कवटाळल्यावरती तिला आता सगळ्या आठवणी जाग्या होतात। तिला आपल्या आईची आठवण येते आणि आता का आपल्याला इतकं भरून येत आहे, ही साडी आपल्याला इतकी जवळची का वाटते, किंवा हीच साडी आपण नेसावी असं आपल्याला का वाटते हे तिला कळत नाही। आणि तिला तन्वीचा ड्रेस म्हणजे प्रियाचा ड्रेस न घालता ती ही साडी नेसण्याचा निर्णय घेते। आणि साडी नेसल्यावरती मग मात्र तिला वेगवेगळे आवाज ऐकू यायला लागतात। आई आई असं म्हणत असलेली छोटी तन्वी तिला आठवते आणि छोटी तन्वी आठवल्यावरती ती त्या फोटोकडे पाहते। रविराज, प्रतिमा आणि स्वतः छोट्या तन्वीचा फोटो पाहून मला का बरं हे अस्वस्थ होते, नक्की काय होते मला कळतच नाहीये असा विचार करत ती आता डोळे गच्च बंद करून घेते आणि जुन्या आठवणी तिच्या डोक्यामध्ये थैमान घालत असतात। या सगळ्या आठवणींना आपल्या मनातून बाजूला करत ती आता बाहेर येण्याचा प्रयत्न करते। पण तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तिला न बाकीच्या सगळ्या गोष्टी अशा धुंदळ्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर तरळत असतात। आपल्याला हे काय होतंय तिला काहीच कळत नसतं। फायनली या सगळ्या आठवणी बाजूला सारून ती आता बाहेर यायला निघते। प्रियाची नाटकं काही संपत नसतात, रडण्याची ओव्हर ऍक्टिंग चालूच असते। तोपर्यंत रविराज प्रतिमाच्या फोटोला हार घालत असतात आणि प्रतिमा, कधीतरी तुझ्या फोटोला हार घालण्याची वेळ येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं असं म्हणत रविराज आता हार घालण्यासाठी फायनली जाणार। पण तितक्यात आता प्रतिमाची साडी नेसून सायली बाहेर येते आणि सायली बाहेर येते खरी, पण पूर्णाजीला ती सायली दिसतच नसते। सायलीच्या जागी त्यांना प्रतिमाच दिसत असते आणि पूर्णाजी म्हणतात, रविराज थांबा असं म्हणत रविराजांना पूर्णाजी पूर्णपणे हार घालण्यापासून थांबवतात आणि आता इकडे सायलीकडे पाहतच बसतात। रविराज सुद्धा मागे वळतात आणि प्रतिमाची साडी नेसलेल्या सायलीकडे ते सुद्धा एकटक पाहत बसतात। इकडे आता पूर्णाजीला तर सायलीच्या ठिकाणी आपली प्रतिमाच दिसते। प्रतिमा, माझी प्रतिमा असं म्हणत ती आता सायलीकडे एकटक पाहायला लागते आणि सायलीला मात्र आता या घरामध्ये आल्यावरती तिला एक प्रतिमाचे आवाजच कानावरती पडत असतात। सायली पूर्णाजीकडे पाहते, पूर्णाजी सायलीकडे पाहते। इतकंच नाही तर पूर्णाजी सायलीच्या दिशेने येते, तिच्या तोंडावरती गालावरती हात फिरवते आणि तिला आपली प्रतिमा समोर आहे आणि आपण प्रतिमाचेच लाड करतोय, प्रतिमाच्याच तोंडावरती हात फिरवतोय असे भास व्हायला लागतात। सायलीला काहीच कळत नसतं, बाकी कुणालाच काही कळत नसतं की आज पूर्णाईनं झाले तरी काय, म्हणजे सायलीचे इतके लाड किंवा सायलीसाठी इतका जीव त्यांचा हे होतोय। आता रविराज सुद्धा हातामध्ये हार तसाच घेऊन सायलीकडे पाहत बसतात। त्यांना सुद्धा सायलीमध्ये प्रतिमाची झलकच दिसत असते। आता मात्र इकडे प्रिया चिडते, माझ्या आईची साडी घालण्याची तुझी हिम्मत कशी झाली असं म्हणत ती आता सायलीवरती चिडल्यावरती अर्जुन म्हणतो, थांब तन्वी
मुद्दाम नाही हे केलेलं आहे सायलीने. तिची साडी खराब झाली होती ना, म्हणून जी हाताला साडी मिळाली ती तिने नेसलेली आहे. यावरती मग मात्र आता इकडे सायली म्हणते, हो मी रूम मध्ये गेले, मला ही साडी दिसली. यावरती आता चिडलेली प्रिया म्हणते, काही नाही, हिला नाटक करायचंय, हिला सगळ्यांसमोर ही कशी चांगली आहे हे दाखवायचंय. माझ्या आईची साडी आत्ताच्या आत्ता काढ. माझ्या आईची साडी घालण्याचा तुला अधिकार नाहीये, तो अधिकार मी तुला दिलेला नाहीये. असं म्हणत चिडलेली प्रिया सायलीच्या अंगावरती हात उचलणार, तर पहिल्यांदा पूर्णाजी सायलीची बाजू घेत प्रियाच्या विरोधात उभी राहत प्रियाचा हात वरचेवर पकडत, खबरदार तन्वी, खबरदार, तिला जर का हात उगारलास तर. तिने साडी नेसले, तिच्यामध्ये मला माझ्या प्रतिमाचा भास होतोय, मला माझी प्रतिमा जिवंत असल्याचं जाणवतोय. त्यामुळे तिला साडी काढायला सांगू नकोस. कोणत्या का रूपाने होईना मला प्रतिमा जिवंत असल्याचा भास झालाय. त्यामुळे रविराज, तुम्ही न त्या हार घालणार नाही, कारण माझी प्रतिमा अस्तित्वात आहे याची मला जाणीव झाली. हिच्या रूपाने का होईना पण मला प्रतिमाचं अस्तित्व जाणवलंय. कोणत्याही रूपात प्रतिमा जिवंत आहे असं मला जाणवलंय. त्यामुळे हा हार तुम्ही प्रतिमाच्या फोटोला घालू नका रविराज. आणि रविराजांना पण हे पटतं. ऑलरेडी रविराजांना प्रतिमाच्या फोटोला हार घालणं हे सहनच होत नसतं. त्यात पूर्णाजीने आदेश दिल्यावरती मग मात्र रविराज तो हार बाजूला ठेवतात. आणि आता पूर्णाजी म्हणते, आज चक्क हिच्या रूपात मला न माझी प्रतिमाचं अस्तित्व जाणवलं, प्रतिमा जिवंत आहे असं जाणवलं. त्यामुळे कुणीही पुन्हा प्रतिमा गेले असं तोंडातून शब्द सुद्धा काढणार नाही. कधी कधी माणसाला वेगळ्याच गोष्टीमध्ये वेगळ्याच गोष्टीचं अस्तित्व ना, तसं आज माझं झालेलं आहे. आज या मुलीच्या रूपात का माहित नाही, मला प्रतिमा अस्तित्वात जाणवली, जिवंत आहे, समोर उभी आहे असं जाणवलेलं आहे. त्यामुळे सायली, आज तू हीच साडी नेस असं म्हणत आता मात्र पूर्णाजी सायलीला ती साडी न काढण्यासाठी प्रियाला पण दम देते. आणि आता आपल्या प्रतिमाकडे एकटक पाहत असते. आणि तिला पुन्हा एकदा जाणवतं की प्रतिमा गेलेली नाहीये, तिचं अस्तित्व आहे, ती जिवंत आहे. कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन ती मला संकेत देत आहे की माझ्या फोटोला हार घालू नका. फायनली पूर्णाजीच्या बोलण्यावरती शिक्कामोर्तब रविराज करतात. आणि रविराज म्हणतात, कसं आहे ना, हार घातला काय किंवा नाही घातला काय, माणसाच्या मनामध्ये ती व्यक्ती जिवंत असते. हार घालणं हे फक्त एक निमित्त असतं, माणसाच्या भावनामध्ये ती व्यक्ती जिवंत असते. त्यामुळे मी प्रतिमाच्या फोटोला आजच काय यापुढे कधीही हार घालणार नाही. मीच काय प्रतिमाच्या फोटोला कुणीही हार घालणार नाही. रविराज आणि पूर्णाजीने शिक्कामोर्तब करत आता सायलीच्याच मध्ये प्रतिमा दिसते असं आता जाहीर केलेलं असतं. त्यावरती मात्र आता पूर्णाजी म्हणते, हिच्या छोट्या मोठ्या हालचालीमध्ये या आधीपासूनच मला प्रतिमाची झलक जाणवतच होती, पण आज तर मला पूर्णपणे अस्तित्व जाणवलेलं आहे. मग मात्र इकडे सायली खूप खुश होते आणि तिच्या मनात आत्तापर्यंत येत असतं की प्रतिमा आत्या जिवंत आहेत, हे सगळं चाललंय ते थोतांड आहे हे तिला पटतच नसतं. पण आज तिच्या साडी नसल्यामुळे पूर्णाजीने डिक्लेअर केलेलं असतं की कुणीही हार घालणार नाही. आणि मग वाटतं सायली खूप खुश होते. खुश झालेली सायली आता पूर्णाजीकडे पाहायला लागते. आणि त्याच वेळेला रविराज म्हणतात, कसं आहे ना, ज्या दोन व्यक्तींचा एकमेकाशी काहीही संबंध नाहीये, ज्या दोन व्यक्ती एकमेकांना कधीही भेटलेल्या नाहीयेत, ज्या दोन व्यक्तींनी एकमेकांची कधी अस्तित्वाची जाणीव घेतली नाही, त्याच दोन व्यक्तींमध्ये इतकं साम्य असावं किंवा या सायलीमध्ये तुम्हाला प्रतिमा दिसावी यासारखा चमत्कार नाही पूर्णाई. म्हणजे नेहमी मला वाटतं की या दोघींच्या मध्ये साम्य आहे, पण साम्य असताना या दोघींच्या मध्ये काय कारण असणार आहे, दोघींच्या मध्ये असा संबंध तरी काय आहे असं म्हणत आता पहिल्यांदा रविराजांना सायली आणि प्रतिमा हिचा काहीतरी संबंध आहे असा डाऊट येतो. आणि नागराज विचार करतो, दादा बरोबर तू ओळखलेला आहेस, म्हणजे बाप आपल्या मुली आणि आई या दोघींच्या मधला संबंध नाही ओळखणार तर तिसरा कोण ओळखणार. पण हे आमच्यासाठी खूप डेंजरस आहे. प्रिया विचार करते, नाही, जर याला सायलीच्या मध्ये प्रतिमाच्या अस्तित्वाची जाणीव झाली तर माझं काही खरं नाहीये, माझं काहीच खरं नाही. आज ही पूर्णाईने मला थांबवलंय, उद्या हा किल्लेदार पण मला थांबवेल आणि हे माझ्यासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे मला आता मीच प्रतिमाची मुलगी आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रतिमागिरी करावीच लागेल. रविराजांना मात्र आता सायलीमध्ये जाणवलेलं प्रतिमाचं अस्तित्व खूप भावतं.
आणि सायलीबद्दलचं त्यांचा राग रुसवा हे सगळं निघून जाऊन त्या जागी जागा प्रेमाने घेतलेली असते. रविराज भाऊक होऊन आता मात्र सायलीकडे पाहतात. अर्जुनला पण हे सगळं भावतं आणि आता तो सुद्धा प्रेमाने पाहत असतो. फायनली रविराज तो हार आता काढून बाजूला ठेवतात आणि हा हार प्रतिमाच्या फोटोला घातला जाणार नाही असं शिक्कामोर्तब करत ते आता हार बाजूला ठेवून सगळे जण तिकडे उभे राहतात. इकडे आता अस्मिता विचार करते, झालं म्हणजे ही सायली आहे ना, कुठेही गेली ना तरी आपल्या ऍक्टिंगने भंपकगिरी करत आपलाच उदो उदो करणार आणि ही इथे खरंच प्रतिमा अत्याची असलेली मुलगी तन्वी ही एका बाजूला पडली आणि ही सायलीनेच मार्केट डाऊन करून टाकले तिचं. काय ह्या सायलीच्या मनात असतं किंवा नेहमी कुठे गेल्यावरती हिला भंपकगिरी करायला जमते कशी काय माहिती, पण मूर्ख अस्मिताला काय माहित असतं की खरंच असलेल्या प्रतिमाच्या मुलीने आज चमत्कार करत आपल्याच आईच्या फोटोला, जिवंत आईच्या फोटोला हार घालण्यापासून थांबवलेलं असतं. मग रविराज सोफ्यावरती बसतात. रविराज ज्या वेळेला सोफ्यावरती बसतात त्यांच्या मनामध्ये खूप जुन्या आठवणी जाग्या होतात. प्रतिमा आणि त्यांच्या आठवणी म्हणजे ते ज्या वेळेला त्यांच्या स्टडी रूम मध्ये अभ्यास करत असतात त्यावेळेला प्रतिमा त्यांच्यासाठी कशी पुस्तकं आणून द्यायची, त्यांना प्रतिमा कशी मदत करायची, प्रतिमाचं अस्तित्वाची जाणीव त्यांना पुन्हा एकदा होते आणि प्रतिमाच्या आठवणीमध्ये रविराज रममाण झालेले असतात आणि प्रतिमासोबत घालवलेले खूप छान क्षण ते आठवत फोटोकडे एकटक पाहत असतात. त्यावेळेला चैतन्य म्हणतो, रविराज सर आम्ही निघतो म्हणजे मला निघायला पाहिजे. यावरती कल्पना म्हणते, हो भाऊजी तुम्ही एकटं स्वतःला समजू नका, तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं काही वाटलं ना तरी आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत असं कायम लक्षात ठेवा. पूर्णाई म्हणते, तुम्ही सगळ्यांनी जा पण मी या घरात थांबणार आहे. माझ्या प्रतिमाचा वावर जिथे होता ना तिथून मला जायची इच्छा होत नाहीये, त्यामुळे आज मी इथे थांबणार आहे. यावरती मग मात्र सायली म्हणते, पूर्णाजींची काळजी घ्यायला हवे. यावरती अर्जुन म्हणतो, हो पण पूर्णाजी तुझी औषधं, तुझी खाणं पिणं. यावरती सायली म्हणते, सर त्यासाठी मी इथे थांबते कारण ना पूर्णाजींच्या औषधांसाठी मला सगळं माहिती आहे. यावरती मग मात्र लगेचच प्रिया म्हणते, काही गरज नाहीये तू इकडे थांबण्याची, मी पूर्णाजीची काळजी घेईन. यावरती आता सायली तिला सांगते, अगं तुझी मनस्थिती नाहीये, तू त्या मनस्थितीत नाहीयेत की पूर्णाजीला डायबिटीजच्या गोळ्या असतात, त्यांना जेवणानंतर काही गोळ्या असतात, त्यांना जेवणात काय लागतं हे सगळं मला माहिती आहे आणि त्यामुळे मी थांबते इकडे. त्यावरती रविराज म्हणतात, पूर्णाई तुम्हाला आठवतंय एकदा तुम्ही एकट्याच घरी होतात तेव्हा प्रतिमाने किती हट्ट धरला मला तिकडे थांबवण्यासाठी, तुमच्या गोळ्या मला समजावून सांगितलं, तुमचं पथ्य समजावून सांगितलं. आज पुन्हा एकदा मला प्रतिमाची आठवण आली. म्हणजे आता सायली जे बोलत असते त्या प्रत्येक गोष्टीमध्ये रविराजांना आज प्रतिमाची आठवण येत असते आणि तसं ते बोलून दाखवत असतात. नागराज आणि प्रिया या दोघांसाठी ही धोक्याची घंटा असते. रविराज म्हणतात, मला पुन्हा असं वाटतं की कसं काय या दोघींच्या मध्ये इतकं साम्य असू शकतं. आता प्रियाची चांगलीच टरकते. प्रिया विचार करते, नाही मला काहीतरी प्रतिमागिरी सुरूच करायला पाहिजे, कारण जर का ही सायली इथे थांबली आणि हिचं अस्तित्व म्हणजे हीच प्रतिमाची मुलगी आहे हे जर का ह्याला समजलं किल्लेदारला तर माझी इथून हकलपट्टी व्हायला वेळ नाही लागणार, काहीतरी करायलाच पाहिजे. पूर्णाई म्हणते, हो रविराज म्हणजे तुम्ही म्हणताय म्हणून नाही पण मला सुद्धा या गोष्टीची सतत जाणीव होते की ज्या दोन व्यक्तींचा संबंध नाही त्या दोन व्यक्ती कशा काय एकत्र असू शकतात, एक प्रकारच्या असू शकतात. तोपर्यंत अर्जुन म्हणतो, मी सुद्धा इथेच थांबतो म्हणजे सिनियरला सुद्धा आता कोणाची तरी आधाराची गरजच आहे ना, तर मी सिनियरच्या सोबत थांबतो. असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता सायली, अर्जुन आणि आता पूर्णाजी हे तिघ जण थांबतात. मग कल्पना म्हणते, ठीक आहे आम्ही निघतो, काहीही लागलं ना तरी सुद्धा आम्हाला कळवा. असं म्हणत कल्पना घरी जायला निघते. प्रिया विचार करते, काय करू प्रतिमागिरी जेणेकरून या सगळ्यांना विश्वास बसेल की मीच प्रतिमाची मुलगी आहे. या सायलीला मी कोणत्याही प्रकारे माझं मार्केट डाऊन करून देणार नाही. मग मात्र कल्पना आणि बाकी सगळे निघतात. रविराजांना खूप भरून येतं आणि आता इकडे सगळ्यांचंच डोळ्यात पाणी येतं. त्यावेळेला सुमन म्हणते, तुम्ही सगळ्यांनी बसा, मी रात्रीच्या जेवणाचं काय करायचं ते पाहते. यावरती तिला सायली सांगते, सुमन काकी तुम्ही थांबा, मी बघते आजच्या जेवणाचं. असं म्हणत हक्काने किचन मध्ये जात सायली आता जेवण करण्याचं ठरवते आणि रविराजांना या सगळ्यामध्ये प्रतिमाची झलक दिसत असते. तिचं बोलणं, चालणं, वागणं सगळं प्रतिमासारखं कसं काय रविराजांना राहून 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 खूप आश्चर्य वाटत असतं. मग सायली किचन मध्ये येते. किचन मध्ये आल्यावरती सायली आता काम करायला लागते. पण काम करत असताना तिच्या कानावरती, आई मला लाडू दे ना,
आई दे ना मला लाडू, मला उशीर होतोय, मला भूक लागले, आई लाडू दे ना. हे छोट्या तन्वीचे बोल ऐकू येत असतात आणि आता सायली पुन्हा 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 तोच विचार करते की कसं काय मला हे सगळं जाणवतंय. आणि सायलीला जुन्या आठवणी जाग्या होतात, पण हे सगळं आपल्या बाबतीत का होतंय, आपल्याला का होतंय हे बिचाऱ्या सायलीला काही कळत नसतं आणि सायली हादरते. इकडे आता तोपर्यंत अर्जुन सुद्धा किचन मध्ये येतो आणि त्याला सुद्धा सायली असं का वागते हे कळत नसतं. पण आता सायली मात्र जुन्या आठवणी काय मला सतावतायत हे तिला न समजून त्याचं उत्तर शोधत असते. फायनली सायलीने जेवण बनवलेलं असतं. जेवण बनवून सायली आता सगळ्यांना देते, पण रविराज खाण्यासाठी तयार नसतात. यावरती मग मात्र सायली सांगते, जर का आता प्रतिमा आत्या आहेत ना तर त्यांना तुम्ही असं न खाणं, स्वतःला त्रास देणं, औषध न घेणं हे आवडलं असतं का? त्यामुळे प्रतिमा आत्यांसाठी तरी का होईना तुम्हाला हे जेवण जेवायलाच पाहिजे. आणि कोणाचंही न ऐकणारे रविराज, पूर्णाजीने सांगून न ऐकणारे, प्रियाने सांगून न ऐकणारे रविराज आज चक्क सायलीच्या तोंडून जेवण खात असतात. म्हणजे सायली भरवत असते. फायनली प्रतिमाच्या या गोष्टीने तरी का होईना बाप लेक एकत्र आलेले असतात आणि लेकीच्या हातून आता रविराज स्वतः आता घास खात असतात आणि हे दृश्य पाहायला खूपच छान वाटत असतं.